मेहनत कर फल की चिंता मत कर ही म्हण आपण सर्वांनीच ऐकली असाल. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील नानाज या गावातील 10वीपर्यंत शिक्षण घेतलेला तरुण शेतकरी श्रीरंग श्रीकांत कुलकर्णी हा होय. यांनी 1.25 एकर शेतात पपईची लागवड केली असून या पपई विक्रीतून 10 लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न घेतलं आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत. माझं नाव श्रीरंग कुलकर्णी आहे. मी नांदेडचा रहिवासी आहे. तर पपईचं मी आता चार पीक घेतले. पपई 4 टर्म झाले. ते मला पहिल्या टर्मला थोडा नफा कमी झाला, पण बऱ्यापैकी म्हणजे पगार तर पडली. पहिल्या वर्षी मला 4 लाख रुपये झाले, दुसऱ्या वर्षी 6 लाख रुपये झाले, तिसऱ्या वर्षी 8 लाख रुपये झाले आणि यंदा आता 10 लाख रुपयाची सरासरी लेवल गाठलेली आहे मी. तरी आता हे माझं सव्वा एकरामध्ये आहे. ही 15 नंबर म्हणून जात आहे. हे सुनील विनायक गाठोडे, भारारी नर्सरी, अनगर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर इथून घेतलेली आहे हे रोपं. तर हे लावल्यापासून 8 महिन्यात चालू झाली आणि अंतर जे आहे ते 8 बाय 6 आहे आणि सव्वा एकरामध्ये 1021 झाडं बसवली. तर 82 टन निघाला. मग सरासरी तसं 8 रुपये 10 रुपये पकडून चाला. काय 15 रुपये पण गेला. 16 दर निश्चित नसतात ना. आजचं मार्केट 12 रुपये. तर आता 8 दिवसानंतर याचा एकदा आता तोडा केला पहिल्या दिवशी की नंतर 8 दिवसांनी डायरेक्ट येतो तोडा. आणि बाजारपेठ म्हणलं तर प्रत्येक बाजारानुसार जे रेट ठरलेले आहेत. आता पुण्याला आता सध्या 12 रुपये चालू आहे. मुंबईला वाशीला 15-16 रुपये चालू आहे. दिल्लीला 18-19 रुपये चालू आहे. मग तेवढं त्या क्वांटिटीमध्ये तेवढं गाडीची लोडिंग झाल्यावर ते दिल्लीला पाठवणं परवडतं शेतकऱ्यांना. नाहीतर मग आपल्या इथं जवळपास 200, 250, 500 किलोमीटरपर्यंत बरोबर म्हणजे रेट व्यवस्थित होतं. मला 1,80,000 रुपये गेले. 8 लाख रुपये सरासरी झालं मला. मी येऊन आपल्या गावाकडे शेती खंडानी घेऊन पपई लागवड करायला पाहिजे. पपईच नाही असं शेती म्हणलं तर बरेच आहे. खरबूज आहे, कलिंगड आहे, स्वीटकॉर्न आहे. असे 2 महिन्यात 3 महिन्यात चालू होणारी सुद्धा भरपूर पिकं आहेत. तर त्यांनी थोडा कष्टाची तयारी आणि सगळेच असे शहराकडे पळाल्यावर शेती कोण करणार ना. हा मोठा हे आहे, पॉईंट आहे. आणि खाणारे जास्त आणि पिकवणारे कमी, हे असं झालं शेतीचं. श्रीरंग कुलकर्णी यांनी 1.25 एकरात जवळपास 1021 पपईची रोपाची लागवड केली आहे. पपईच्या रोपाची लागवड 8 बाय 6 वर केली आहे. 1.25 एकरात शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांनी 82 टनाचं उत्पादन घेतलं आहे. सरासरी बाजारात पपईला 10 ते 15 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. रोप, खते, फवारणी आदी मिळून श्रीरंग कुलकर्णी यांना 1,80,000 रुपयापर्यंत खर्च आला असून पपई विक्रीच्या माध्यमातून 10 लाख रुपये मिळाले आहे. खर्च वजा करून शेतकरी श्रीरंग कुलकर्णी यांना 8 लाखांचा नफा मिळाला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.